मुसलमानांची लोकसंख्या ही 24.5% वाढतेय. हिंदूंचा जन्मदर घटतोय. घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपावर तीव्र भाष्य केलं. गेल्या काही दशकांमध्ये मुस्लिम लोकसंख्येत झालेली वाढ ही फक्त नैसर्गिक नाहीये, तर पाकिस्तान आणि बांगलादेशमधून होणाऱ्या सततच्या घुसखोरीमुळे ही वाढ अधिक प्रमाणात झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलेलं आहे. तर याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर, त्याचबरोबर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण आपल्या सोबत जोडले गेलेत. तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. आपण ज्या पद्धतीने पाहतोय की आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा मुसलमानांसंदर्भात हा मोठा दावा केलाय. मी सगळ्यात पहिले जाते ते म्हणजे गणेश खणकर यांच्याकडे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या या दाव्याबाबत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? अमित शाह यांनी जे काही सांगितलंय या दाव्यामध्ये पूर्णतः तथ्य आहे. त्यांनी अभ्यास करून आणि जे काही रिपोर्ट्स आता सरकारकडे जात असतात आणि लोकसंख्या वाढीचा जो काही एक प्रकार आता नवीन उदयाला आलेला आहे त्यामुळेच हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, या देशामध्ये मुस्लिम बांधव हे फार पूर्वीपासून राहत आहेत आणि त्यांच्या इथे राहण्याबद्दल न कोणाला काही त्रास आहे ना काही विषय आहेत, परंतु ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये लोकसंख्या वाढीचा जो प्रकार आहे आणि जो एक नवीन पॅटर्न उदयाला आलेला आहे त्यामुळेच या दाव्याला पुष्टी मिळते. मी तुम्हाला फक्त 2 उदाहरणं देईन. आपल्या सीमावर्ती भागामध्ये जे सगळ्यात मोठं आक्रमण हे आसाम आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांवरती झालेलं आहे. आपण बघू शकतो की 80च्या दशकामध्ये त्या ठिकाणी आसाम गण परिषद या पक्षाचा उदय झाला. प्रफुल्ल कुमार महंतो हे विद्यार्थी चळवळीतले नेते मुख्यमंत्री झाले आणि ती चळवळच या मुद्द्यावरती उभी राहिली होती की आसाममध्ये त्यांच्या जमिनीवरती आक्रमण केलं जाते. 1901 साली मुस्लिमांची संख्या किती होती आसाममध्ये? तर 9.22%. ही एवढी होती आणि तोच सेन्सस 2011 मध्ये ज्या वेळेला आला ही लोकसंख्या 34% झालेली तुम्ही बघू शकता. आणि या आत्ताच्या रिसेंटली काळामध्ये बद्रुद्दीन अजमल सारखे नेते जे ज्या पद्धतीची एक विखारी भाषा वापरतात आणि आसामचं जर तुम्ही बघितलं तर ज्या सीमावर्ती भागाचं जे पूर्णतः तिथलं डेमोग्राफी चेंज झालेली आहे. मतदार याद्या जर तुम्ही चाळल्यात तर 80च्या दशकातल्या मतदार याद्या, 90च्या दशकातल्या मतदार याद्या आणि आता 2011 नंतर 14 नंतर आता 2024च्या लोकसभेच्या वेळची जर मतदार यादी तुम्ही चाळली तर त्यामध्ये झालेला बदल हा तुम्हाला दिसेल. दुसरं उदाहरण तुम्हाला मी पश्चिम बंगालचं देईन. आता पश्चिम बंगालमध्ये जर का तुम्ही 1947चा जर आकडा घेतला की ज्या वेळेला या देशाचं विभाजन झालं, म्हणजे मुळात इंग्रजांनी ज्या वेळेला पूर्व बंगाल पश्चिम बंगाली ज्या वेळेला फाळणी केली त्यावेळेला या देशामध्ये हा आकडा 12 ते 15% तिथे होता. आता हा आकडा साधारणतः 27 ते 30% जवळपास आहे आणि मला याची पूर्ण खात्री आहे की पुढच्या वर्षी ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या असतील हा 31 ते 32% हा आकडा गेलेला असेल. एक साधारणतः ज्या वेळेला लोकसंख्या वाढीचा आपण विचार करतो त्यावेळेला ह्या लोकसंख्या वाढीचा दर जर आपण बघितला तर एका बाजूला हिंदूंनी आपल्या लोकसंख्या वाढीला आळा घातला, कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिलं, तर त्याच वेळेला ही लोकसंख्या कशी वाढेल आणि त्यातल्या त्यात मी मगाशी म्हणालो त्या मी माझ्या वाक्यावरती परत येईल. आपला हितला मुस्लिम बांधव हा आपल्या सोबत आहे, परंतु जी घुसखोरी आता सीमावर्ती भागातनं झालेली आणि मी 2 राज्यांची तुम्हाला उदाहरणं दिली, आकडेवारी सहित दिली की आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं ही लोकसंख्या वाढली, तिथली डेमोग्राफी वाढली, याचा परिणाम तिथल्या मतदारावर होतो आणि हेच प्रतिनिधी नंतर लोकसभेत विधानसभेत काय भाषणं करतात हे आपण बघू शकतो. मी जाता जाता एकच उदाहरण तुम्हाला देईन की ज्या वेळेला या देशामध्ये काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं पाहिजे, राम मंदिराच्या बाबतीतला निर्णय लागतो किंवा यापूर्वी देखील 60, 70, 80च्या दशकापर्यंत असे विषय आल्यानंतर या देशामध्ये जे सौहार्दपूर्ण वातावरण होतं अगदी नेमकं त्याच्या विरोधात असा कुठलाही निकाल आला की या सीमावर्ती भागांमध्ये जिथे डेमोग्राफी बदललेली आहे तिथे काय पद्धतीनं तिथं कशी दगडफेक होते, कशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांवरती पोलिसांवर हल्ले केले जातात
हे आपण गेल्या काही काळामध्ये जी बघितलं. गणेशजी, खरं तर आपल्या सोबत आता एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण देखील जोडलेले आहेत. शौकतजी, आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा नवीन दावा केलेला आहे की भारतात आता मतदानाचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांनाच मिळायला हवा. घुसखोरांना मतदार यादीत स्थान मिळणं ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. मॅडम बरोबर आहे, हा षडयंत्र आहे. हम्म. माननीय अमित शाह साहेब स्वतः अभ्यासू म्हणतात. त्यांनी अभ्यास किती केलं त्यांनाच माहिती आहे, आणि ते शिक्षण किती जरा लोकांना माहित नाही अजून. काही ठिकाणी घुसखोरी झालेली आहे, काही पण समाजाला, मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी हा प्लॅनिंग आहे सगळा. आता बघा तुम्ही, आसाममध्ये सर्वे केले, 21 लाख लोक असं निघाले. त्यात 21 लाख लोकांचं अनिवासी म्हणून जाहीर केले त्यांनी. त्या 21 लाख मध्ये फक्त 7 ते 7.5 लाख मुस्लिम समाज निघाले. मग इतर 13-14 लाख कुठून आले हे सगळे लोक? इतर मागासवर्गीय लोक आहेत, त्यात आदिवासी लोक आहेत, असे अनेक समाजाचे लोक त्यात आहेत. म्हणजे हा घुसखोरी कुठून आली, कसं केले हे? अजून आपल्याकडे मूलभूत सुविधा नाही. आदिवासी भाग एवढा वाढलेला आहे, ह्यांना अजून सुविधा दिली नाही. तुम्ही गेल्या 12-13 वर्षापासून सत्ता करता. देशाचं राजकारण तुमच्या हातात आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, संरक्षण खातं तुमच्याकडे. तुम्ही काय करता इतक्या दिवसांनी? तुम्ही कशी घुसखोरी वाढते इथं हे सांगा. दुसरा ह्यांना काही उद्योग नाही, विकासाकडून काय बोलत नाही. तिने फक्त हिंदू, मुस्लिम, मंदिर, मस्जिद ह्या विषयावर देश चाललेला आहे. आता तुम्ही बघा मॅडम, आता मीडिया, सोशल मीडिया असो, वर्तमानपत्र असो, जर वर्तमानपत्र बघितलं, सोशल मीडिया बघितलं, फक्त हिंदू मुस्लिमच. विकासाकडे कोणाचंही लक्ष नाही. जर विकासाचं कुठं काहीतरी आलं की दुसरा काहीतरी काढतात, त्याचं सगळं मन फिरवलं जातं आणि लोकांचं लक्ष तिकडे जातं सगळं. असं नेहमी हा षडयंत्र भाजप करत आलेला आहे. भाजपकडे विकासाचे मुद्दे कुठलेच नाही. आता बघ, कुठलेही ते विमानसेवा असो, पोस्ट ऑफिस असो, MSCB असो, बँकिंग असो, सगळं विकून खायल्यात. सगळं अदानी, अंबानी सगळं देऊन टाकल्यात. शौकतजी, खरं तर तुम्ही सरकारला हा प्रश्न उपस्थित केलाय आणि आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते जोडले गेलेत. गणेशजी, शौकतजी असं म्हणताय की घुसखोरी नेमकी वाढते कशामुळे? सरकार तुमचंच आहे, मग घुसखोरीवरती आळा बसत का नाही? बघा, असं आहे की घुसखोरीवरती आळा मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे. आता जे काही ते म्हणतायत, मला तर खरं त्यांची कीव येते की उदाहरण देताना आपण कसलं उदाहरण द्यावं हे सुद्धा त्यांना कळत नाही. हे कुठे राहतात, त्यांचं गाव कुठलं आहे मला माहिती नाही. किमान 2014 पूर्वी हातात चिंपाड घेऊन दात होते की नाही हे यांनी स्वतः सांगावं. भाग असा आहे की या तुमच्या गृहमंत्र्याला विचारा, तुम्ही तुमच्या संरक्षण मंत्र्याला विचारा, तुम्ही त्यांना विचारून मग तुम्ही मुलाखत द्यायचं येऊन. तुम्ही त्यांना विचारा अगोदर काय. तुम्हाला नसेल माहिती तर थोडं ऐकून घ्या गपचूप. ऐकतो ना, वाक्य उच्चारलं तर नीट लक्षात घ्या. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आपलं म्हणलं. तुम्हाला जर कमी ऐकायला येत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. दुसरा काहीच नाही. इथल्या मुस्लिम बांधवांच्या बाबत मी काही बोललेलो नाही. जरा नीट ऐकून घ्या. माझ्याही गावात मुस्लिम बांधव माझ्या घराच्या शेजारी आहेत. आमचं काही भांडण नाहीये. आमचं काही भांडण नाहीये. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. या देशामध्ये राहत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही. मी सीमावर्ती भागामध्ये जिथे बांगलादेश, म्यानमार आणि बाजूच्या भागात जी घुसखोरी होते आपण त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घातलाय. देशाची सीमा कुंपण घालून, म्हणजे बांगलादेशच्या बाबतीत आपण ऐतिहासिक करार केला आणि त्या ठिकाणी कुंपण घालून आपण तिथली सीमा सुरक्षित करण्याच्या बाबतीत आपण पावलं उचलली. त्याची फळं आता दिसत आहेत. आता राहिला प्रश्न आसामचा. आसाममध्ये सुद्धा ज्या वेळेला ही आपण सर्व मोहीम राबवतो, मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की तुम्ही केवळ धर्म म्हणून कोणाच्या बाजूने का उभे राहता, हा देश म्हणून का उभे राहत नाही? आपण धर्म म्हणून बाजूच्या देशातनं आलेला मुस्लिम घुसखोर हा घुसखोराचं नाही, त्याला तुम्ही आपण का म्हणता? निश्चित गणेशजी, आपण जो मुद्दा मांडलेला आहे त्यावरती शौकतजी आपली अगदी थोडक्यात प्रतिक्रिया मला हवी आहे. घुसखोरी करायला लावणारे लोक कोण आहेत, कोण काम करतं याच्यावर, हे तुम्ही लक्ष द्या त्याच्यावर. आता बघा, आदिवासी लोक एवढा साहेब, त्याला जेवण सुद्धा मिळत नाही, तिथं जेवण सुद्धा मिळत नाही. एवढी परिस्थिती गंभीर देशात आपल्या, अजून सुद्धा सुधारणा झाली आपल्या देशाची. काय बोलतो? 14 वर्ष सत्ता करता तुम्ही, काय केलं? पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं दिलं जात आहे रेशन कार्ड, आधार कार्ड पासून तिथे गेलेल्या नाही साहेब, काय बोलताय तुम्ही? रेशन कार्ड सुद्धा मिळालं नाही अजून त्यांना. निश्चित गणेशजी, शौकतजी, खरं तर या सगळ्या दाव्यानंतर आता सातत्यानं असाही प्रश्न उपस्थित होतोय की घुसखोरांवरती पूर्णपणे आळा नेमका कधी बसणार? या सगळ्या विषयावरती तुम्ही आम्हा जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी दोघांचंही मनापासून धन्यवाद.